नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बेलाच्या वाडीत एक तिसरा काम जो आपला घेतलेला होता, तर आज आपला जवळजवळ पूर्ण होईतीला। आपण इथे छाछा छप्पर दोन पाकी छप्परचा बनवला। तर आपण 3.5चे पाईप दांडे म्हणून वापरले आणि रिपी म्हणून आपण पावणा बाय पावणाचे इथे वापरलेले असतात। आणि मागच्या बाजूक आपण एक पत्र्याची शेड मारली। तर टाटा पत्रे आपले 12 फुटाचे टाटा पत्र्याची शेड मागच्या बाजूक मारलेली असा। ह्या जो आपलं काम असतं त्याच्यात आपण खांडा म्हणून आयबीम वापरले असत आणि पासीट म्हणून आयबीमचा वापर केलेला। आणि दांडे सगळे 3.5च्या पाईपमध्ये हे रिपी आणि आपले जे आज दिसतात लावलेले ते पावणा बाय पावणाचे रिपी आपण इथे वापरले आहेत। हे सगळं GI मध्ये स्ट्रक्चर बनवलेलं असा। आणि खाली तुमका आता बघितलं ते पत्रे टाटाचे 12 फुटी टाटाचे पत्रे आपण शेड मारलेली असा। मित्रांनो, तुमका कोणत्याही प्रकारची छपरा संदर्भात जर माहिती हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास। मी तुमका माझा मोबाईल नंबर इथे टाकते। आज आमचं इथलं काम पूर्ण झालं। तुमका ह्यो माझो छपराचा व्हिडिओ केलेला काम कसा वाटला तर कमेंट्स करून सांगा। मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं आभारी आहे ज्यांनी माझे जे लोक माझे व्हिडिओ बघतात किंवा ज्यांनी बऱ्याच जणांनी म्हणजे आता माझे सबस्क्रायबर पण वाढलेले असतात। मग सगळ्यांचं मी आभारी, तुम्ही सबस्क्राईब केल्याबद्दल किंवा माझे व्हिडिओ बघतास म्हणून मी तुमका सगळ्यांका मनापासून धन्यवाद देते। उद्या आपला इथेच बाजूक एक दुसरं काम सुरू करूचं असं आपणाक। मग पण काम आपलं दुपाकी नाही, 2 दुपाकी झाली। आता आपलं 4 कोणी छपराचं काम उद्यापासून सुरू करूचं असं। या आपल्या कामात वरती आपणाक मेंगलोरी कौला लावची आहेत, म्हणजे वरती कौला आणि हे मागच्या बाजूक आपण टाटाचे पत्रे लावलेले असतात। इथे आपणाक खाली एक दुसरी 8 फुटी पत्र्यांची शेड अजून वाढवूची असा, म्हणून ते आपण पाईप सोडलेले असतात खाली। मग इथे आपली मेंगलोर लागतली। मित्रांनो, तुमका माझा आजचा व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट्स करा। जर तुमका आमचं काम आवडला, व्हिडिओ आवडलो तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।